नमस्कार, सीडी केबल समाचार में आप सभी का स्वागत है। अब बढ़ते हैं खबरों की ओर। चंद्रपुर लोकसभा निर्वाचन क्षेत्र में शाम 5 बजे तक 55.11% मतदान हुआ, जिसमें प्रशासकीय अधिकारी समेत लोक प्रतिनिधियों ने लाइन में लगकर मतदान कर सभी नागरिकों से इस राष्ट्रीय पर्व में सहभागी होने का आह्वान किया। चंद्रपुर लोकसभा निर्वाचन क्षेत्र के चुनाव के लिए सुबह 7 बजे से शाम 5 बजे तक 55.11% मतदान हुआ, जिसमें राजौरा विधानसभा क्षेत्र में 59.14%, चंद्रपुर विधानसभा क्षेत्र में 48.20%, बल्लारपुर विधानसभा क्षेत्र में 59.6%, बरोरा विधानसभा क्षेत्र में 57.56%, वनी विधानसभा क्षेत्र में 68.87% और आर्नी विधानसभा क्षेत्र में 49.70% मतदान हुआ। खबर लिखे जाने तक मतदान का अंतिम प्रतिशत प्राप्त नहीं हुआ, जिससे मतदान का आंकड़ा कुछ प्रतिशत बढ़ने का अनुमान लगाया जा रहा है। तो वहीं दूसरी ओर मतदाता सूची में नाम नहीं रहने से कई लोग मतदान से वंचित होने की जानकारी है। बता दें कि चंद्रपुर लोकसभा निर्वाचन क्षेत्र में कुल 18,37,906 मतदाता है, जिसमें 9,35,736 पुरुष मतदाता, 8,92,122 महिला मतदाता तो 48 अन्य मतदाता है। इसमें शाम 5 बजे तक 5,26,229 पुरुष मतदाता, 4,86,708 महिला मतदाताओं ने तो अन्य 5 लोग, ऐसा कुल 10,12,992 मतदाताओं ने मतदान किया। सुबह से ही चंद्रपुर लोकसभा निर्वाचन क्षेत्र में शांतिपूर्ण रूप से मतदान की शुरुआत हुई। मतदान केंद्र पर सुबह 7 बजे से ही मतदाता उपस्थित हुए थे। जगह जगह मतदाताओं की कतारें लगी। दिव्यांग व वरिष्ठ मतदाताओं ने भी मतदान किया। कुछ मतदान केंद्र पर महिला व युवा मतदाताओं की भीड़ नजर आई। वहीं पहली बार मतदान करने वालों में उत्साह नजर आया। तो वहीं इस राष्ट्रीय पर्व में शासकीय अधिकारी और लोक प्रतिनिधि ने कतार में लगकर अपने परिवार के साथ मतदान किया और सभी मतदाताओं ने लोकशाही को मजबूत बनाने के लिए मतदान करने का आह्वान किया। इस संपूर्ण मतदान प्रक्रिया में कोई अनुचित घटना ना हो, इसके लिए पुलिस का भारी बंदोबस्त रहा। नमस्कार, मी आज मतदान केलेलं आहे। तुम्ही सर्वांनी पण नक्की आज मतदान करावे। तर आज काय काय व्यवस्था करण्यात आली या वोटिंग समोर? सर्व ठिकाणी पोलिंग स्टेशनमध्ये आम्ही मतदारासाठी सर्व व्यवस्था केलेला आहे। तिकडे पाण्याच्या व्यवस्था, तिकडे सावलीच्या व्यवस्था आणि येणारा लोकांसाठी क्यू मॅनेजमेंट तयार केले आहे। व्हॉलंटियर्स ठेवलेले आहे आणि सिनियर सिटीजन आणि PWDसाठी आम्ही व्हीलचेअर्स ठेवलेले आहे। यासारखं आम्ही पूर्ण व्यवस्था आपला 2118 पोलिंग बूथमध्ये केलेले आहे। मी सर्वांना आवाहन करतो की तुम्ही येऊन आज तुमचा हक्क बजवावे। आता मी मतदानाचं राष्ट्रीय कर्तव्य पार करण्याकरता या ठिकाणी मी आलो। माझ्या समवेत माझी पत्नी, माझी मुलगी, माझे जावई, आम्ही चौघांनीही या ठिकाणी आलो। आमच्या तिघांचं मतदार यादीमध्ये नाव आहे। जावयाचं नाव हे नांदेडमध्ये आहे आणि या ठिकाणी आम्ही तिघांनी मतदान केलं, आपलं राष्ट्रीय कर्तव्य पूर्ण केलं। हा राष्ट्रीय उत्सवाचा दिवस आहे, एक महत्वाचा दिवस आहे। या दिवशी प्रत्येक मतदार बंधू भगिनींनी आपलं राष्ट्रीय कर्तव्य पूर्ण केलं पाहिजे देशाच्या प्रगतीसाठी। आपला देश वेगाने जगामध्ये पुढे जात आहे आणि अशा प्रसंगामध्ये आपण मतदान करून या वेगाला सहकार्य केलं पाहिजे आणि त्या दृष्टीने मला विश्वास आहे की पहिल्या फेजमध्ये चंद्रपूरची निवडणूक होते आहे। चंद्रपूरची जनता जनार्दन, ज्याला आपण मतदाराला ईश्वराचा अंश मानतो, तो मतदार या राष्ट्रीय कर्तव्यामध्ये मोठ्या प्रमाणावर सहभागी होईल। लोकशाहीतला सगळ्यात मोठा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या त्या संविधानामुळे तो परमपवित्र अधिकार आम्हा सर्वांना देशवासियांना मिळालेला आहे आणि तो परमपवित्र अधिकाराचा वापर करत आपल्याला 5 वर्षाकरता आपल्यासाठी सरकार निवडायचं आणि हे सरकार निवडत असताना निश्चितपणे देशाला पुढे नेणारं, सर्वसामान्यांचा गरजा पूर्ण करणारं अशा पद्धतीची भावना सर्वांची असते आणि मला अत्यंत आनंद आहे की चंद्रपूरचा मी लोकप्रतिनिधी असताना या ठिकाणी सर्व निवडणुका या शांतपूर्ण, संवादपूर्ण, आपापसातल्या एकमेकाच्या खेळ भावनेतून या ठिकाणी निवडणुका होतात आणि निश्चितपणे चांगली आनंदाची भावना आहे। आज या ठिकाणी मी, अम्मा
आणि आम्ही सर्व सहकुटुंबीय या ठिकाणी मतदानाचा अधिकार बजावलेला एक आनंदाचा उत्साहाचा दिवस. मी आता मतदान करून आलो आहे. मी अनेक वर्षापासून मतदान करतो आहे. न चुकता मतदान करणं हे माझं राष्ट्रधर्म आहे. आपणही हे राष्ट्रधर्माचं पालन करावं. मतांचा अधिकार फार मोठा अधिकार आहे. आज लोकशाहीचा पर्व आहे. हा राष्ट्रीय उत्सव आहे. या निमित्तानं मी आवाहन करतो सर्व जनतेला, मतदारांना, जे आज 9 तरुण आहेत, 9 मतदार आहेत, त्यामध्ये युवक युवतीपासून विद्यार्थ्यांपासून सगळ्यांनी मतामध्ये भाग घेतला पाहिजे, मतदानामध्ये. आणि आपलं भविष्य, देशाचं भविष्य, आपल्या जिल्ह्याचं भविष्य, आपल्या कुटुंबाचं भविष्य, स्वतःचं भविष्य हे इथं ठरलेलं असतं. इथे विचाराची लढाई आहे. या विचाराच्या लढाईमध्ये आपण भाग घ्यावा आणि मतदान करून मी कोणत्या विचाराचा आहे आणि कोणता पक्ष देशाला विकासाकडे घेऊन जाऊ शकतो हा विचार करून मतदान करण्याकरता आपण इथे येत आहात. मतदानात भाग घ्या, अधिक मतदान करा, जिल्ह्याचं नाव, मतदारसंघाचं नाव लौकिक करावं हे आव्हान करतो. पुन्हा सगळ्यांना आजच्या राष्ट्रीय पर्वाच्या शुभेच्छा. धन्यवाद. आणि माझ्यासाठी अत्यंत आनंदाचा दिवस आहे आणि सोबत दुःखाचा देखील, कारण माझे पती दिवंगत खासदार बाळूभाऊ धानोरकर आणि मी दरवर्षी या लोकमान्य शाळेच्या बूथवरती जोडीनं मतदान करायला यायचो, पण आज त्यांची कमी मला प्रत्येक क्षणोक्षणी जाणवत आहे. पण शेवटी जे नशिबात असलं ते होतं आणि आलेल्या सगळ्या अडचणीला समोर जात मी ही निवडणूक लढवत आहे. आज खऱ्या अर्थानं या देशात हा लोकशाहीचा उत्सव आहे आणि या उत्सवात आपण सगळ्यांनी सामील व्हायचं आवाहन मी करत आहे. आज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलं, संविधानामुळे आपल्याला जो मतदानाचा अधिकार दिला, तो अधिकार आपण सगळ्यांनी बजावला पाहिजे आणि खऱ्या अर्थानं संविधानाचा आणि लोकशाहीचा सन्मान आपण सगळ्यांनी केला पाहिजे. मतदानाचा अधिकार बजावून लोकशाही जिवंत ठेवायचं, संविधान जिवंत ठेवण्याचं काम आपण सगळ्यांनी केलं पाहिजे. आज कडाक्याचं ऊन आपल्या विदर्भात आहे, तरी पण सगळ्या मतदारांना मी आवाहन करतो की एवढ्या उन्हात देखील आपला मतदानाचा अधिकार वाया जाऊ न देता प्रत्येकाने जेवढ्या जास्तीत जास्त प्रमाणात करता येईल मतदान हे केलं पाहिजे आणि या देशाच्या लोकशाहीत आपलं देखील योगदान ते आपण बजावलं पाहिजे. आणि माझ्या चंद्रपूर आणि आर्णी लोकसभा क्षेत्रातल्या माझ्या भाऊ आणि बहिणींना आणि माझ्या संपूर्ण परिवारांना हेच विनंती आहे का तुमचा आशीर्वाद मला मिळणार आहे आणि माझा विजय तुम्ही पक्का करणार आहे. भरपूर मतांनी मला विजय प्राप्ती झालेली आहे. हा विश्वास आजच मला माझ्या जनतेतर्फे मिळालेला आहे.